सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी राणी आणि इंद्र आहे ते दोघे आता तिथे झोपलेले असतात. पण जो इंद्र आहे तो घाबरल्यासारखं करतो झोपेमध्ये. तर राणी म्हणते, इंद्र सर काय होतंय तुम्हाला? तर आता इंद्र म्हणतो की काही नाही. तर इकडे जी मालती आहे ती बाहेरच वाट बघत असते. ती म्हणत असते की हे काय येत नाही अजून घरी? किती वेळ झाला अजून घरी येत नाहीये? का येत नसेल? किती उशीर झाला ना? यांच्यावर कुणी हल्ला तर नसेल केला ना तिकडे? असं मालती म्हणत म्हणत ती बाहेरच तिथे बसून राहते रात्रभर. तर इकडे आता जो विक्रांत आहे तो विक्रांत आता फोन करून त्या माणसांना त्या कलामाला किडनॅप करायला सांगतो. आबांते तिचा पाठलाग करत असतात पण ती गाडी येते आणि कलामाला किडनॅप करून घेऊन जाते. आबांते आता घरी येतात तर सकाळी झाली असते आणि आबांते घरी आल्यावरती आता मालती विचारते, काय हो कुठं होता तुम्ही? तर आता ते म्हणतात की मी कलाम्मा मागे गेलो होतो, मी रतन, पण आम्हाला काही हाती नाही लागली ती. तर ते म्हणतात मग काय झालं? तर आता ते म्हणतात इंद्र आणि राणी कुठे आहे बरं आहे त्या दोघांचं? तर ते म्हणते हो आहे ना, आराम करतायत ते. तर जा आतमध्ये बघा तुम्ही. तर आता इंद्र आणि राणी ते दोघे जण हातात हात घेऊन झोपलेले असतात. तर इंद्र उठतो आणि राणीच्या डोळ्यात बघत असतो आणि म्हणत असतो की खरंच राणी किती हे आहेस ना, खरंच मी तुला मिळवलं म्हणजे खूपच झालंय. राणी खरंच माझ्यासाठी किती काय काय करते तू. आणि राणीच्या डोळ्यात बघत राहतो. राणी उठते आणि इंद्र राणी ते बसलेले असतात, दोघे एकमेकाशी बोलत असतात. तेवढ्यात तिथे आबा येतात. आबा म्हणतात, काय इंद्र राणी बरं वाटतंय तुम्हाला आता? तर ते म्हणतात की हो बरं वाटतंय आम्हाला आता. तर आता आबा मला विचारतात, काय हो आबा कुठं होतात तुम्ही? तर आता आबा म्हणतात, अरे मी कलाम्मा मागे गेलो होतो, पण काय झालं? तर इंद्र विचारतो की सापडली का कलाम्मा? तर आता लगेच आबा म्हणतात, नाही रे, आम्ही तिला तिच्या पाठला करत होतो पण नंतर दिसेनाशी झाली. नंतर बघितलं तर तिला गाडीत टाकून कुणीतरी घेऊन गेलं. तर आता म्हणतात कोण घेऊन गेलं असेल? ही नक्कीच विक्रांतची माणसं असणार आहे असं आबा म्हणतात. तर आता इंद्र म्हणतो, आता काय करायचं आबा आपण? आपल्याकडे तर काहीच पर्याय नाही राहिला. तर आता आबा म्हणतात की काळजी करू नका, आता आपण नक्कीच काहीतरी याच्यावर उपाय काहीतरी शोधून काढूयात, कारण की आता आपल्या हातात काहीच नाही आहे असं म्हणत असतात. तर आता लगेच आबां ते सगळेजण बाहेर येऊन बसतात. तर इकडे जो विक्रांत आहे, विक्रांत टेरेसवर उभा असतो. तिथे दादासाहेब महाडिक येतात आणि म्हणतात, काय चाललंय विक्रांत तुझ्या मनामध्ये नक्की मला सांगून टाका, नाहीतर बघ मी काय करेल. काय चाललंय तुझ्या मनामध्ये? आणि काय रे असं का वागतोय तू? मला सांग. माझ्या कलमाला मी सकाळपासून फोन करतोय, शेजारी त्यांच्या फोनवर फोन केला तर ते म्हणे अजून ती काही इथे आलेली नाहीये. नक्की कुठं गायब केलंय तू तिला? कुठं आहे सांग, तुझ्या जवळच आहे ना ती? तू गायब केलंय तिला, किडनॅप तर करून नाही ठेवलं ना माझ्या बायकोला? असं तो दादासाहेब महाडिक बोलतो. तर आता विक्रांत म्हणतो, काय बोलतोय तुला कळतंय का? तू काही उगाच बोलू नको बरं का. काही उगाच कशाला बोलतोय? मी कशाला काय करेल तुझ्या बायकोला? तर आता लगेच तो म्हणतो की हो मग, अरे तुझ्या सख्या तुझ्या बापाच्या वयाच्या चुलत्याला तू हे करू शकतो, तर माझं काय आहे? मला काय तू आत्ताच बोलशील माहिती आहे का? त्यामुळे तू सांग लगेच. म्हणतो की माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? तर तो म्हणतो की तू नाहीच सांगणार ना मला? तर आता दादासाहेब महाडिक रागा तिथून भांडत असतात, दोघे जण तिथून निघतात आणि म्हणतात, मी सगळं सांगून देणार आहे आपल्यामध्ये काय चाललंय ते खोटं सगळं नाटक, तू काय वागतोय ते सगळं मी राणी इंद्राला त्यांना सगळ्यांना सांगून देणार आहे असं म्हणतो आणि तो जायला निघतो. तेवढ्यात पुढून अजित आणि उर्मिला येतात आणि ते म्हणतात, काय चाललंय तुमचं आलं? काय हो दादासाहेब महाडिक काय झालं होतं? अहो दादा तुमचा आरडाओरडा ऐकू येत होता आम्हाला. तर आता लगेच दादासाहेब महाडिक तिथं काहीच बोस काहीतरी सांगायला लागतात. तेवढ्या तिथे विक्रांत येतो आणि बोलतो की हे बघा, काही हेच झालेलं नाही आमच्यामध्ये. हे बघा काही झालेलं नाही, पण कालची चिडचिड होती ना माझी, मग दादासाहेब महाडिक मला समजून सांगत होतात की ते आबासाहेब एवढे बोलले तर तू एवढं शांत का बसलास? तू काहीतरी बोलायचं ना, तू शांत कशाला बसायचं असं म्हणत असतं. तर आता उर्मिला म्हणते की हो, तर मग हे चाललंय तुमचं खरं तुमच्या दोघांमध्ये? कारण आम्हाला दोघांना काहीतरी गडबड वाटते तुमच्या दोघांमध्ये, काहीतरी लपवताय का तुम्ही आमच्यापासून? तर आता लगेच ते म्हणतात की नाही, आम्ही कशाला काय लपवू तुमच्यापासून, आम्ही तर काहीच नाही लपवते तुमच्यापासून असं ते विक्रांत ते म्हणतात. पण आता ते म्हणतात आमचा विश्वास नाही तुमच्यावरती, तुम्ही काहीतरी लपवताय. तर आता लगेच ते म्हणतात की काही नाही, हेच चालू होतं. तर आता विक्रांत म्हणतो की चला आपण ब्रेकफास्ट करून घेऊयात, चला सगळेजण खाली. आणि सगळेजण खाली जातात आणि विक्रांत त्या दादासाहेब महाडिकाच्या रूममध्ये येऊन बसतो आणि तिथे पैशाची बॅग ठेवतो आणि तो तिथे बसलेला असतो आणि म्हणत असतो की दादासाहेब महाडिक तिथे येतात आणि ती बॅग बघतात आणि आता लगेच विक्रांत म्हणतो की हो तुमचीच बॅग आहे ती, लावा तिला आत, घ्या तुमचे पैसे. अहो तुमचेच पैसे ते सगळे. तर दादासाहेब महाडिक म्हणतात, काय खरंच का? तर आता लगेच म्हणतो की हो मग, अहो खरंच तुमचे पैसे येते, तुम्हाला देण्यासाठी ठेवले मी. तर दादासाहेब महाडिक मनातल्या मनात म्हणतात की हा इतका का चांगला वागायला लागला? नक्कीच हा काहीतरी प्लॅन शिजतो त्याच्या डोक्यामध्ये, मला नक्कीच काहीतरी करावं लागणार आहे असं दादासाहेब महाडिक म्हणत असतात. तर इकडं आबांते सगळेजण बाहेर बसलेले असतात. तर मालती
म्हणते आपल्या हातात काहीच कसं येत नाहीये ना, काय माहिती, असं म्हणत असते. तर आता इंद्र म्हणतो की योग्य वेळ आली की सगळंच होणार आहे, आई तू काळजी करू नको, असं इंद्र बोलतो. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.